हॅलो नमस्कार। तर आज मी करते बोंबील फ्राय। तर त्याच्यासाठी मी ही 2 कोकमं घेतलेत आणि आगळ घेतले वाटीमध्ये आणि कोकमं चांगली अशी कलसून घेतली, म्हणजे कोकमांचा चांगला असा चुरा करून घेतला आणि बोंबलावर टाकले आणि बोंबील चांगले असे मिक्स करून घेतले त्याच्यात। आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून परत बोंबील एकत्र असं मिक्स करून घेतले, मीठ आणि आगळ चांगलं लागलं पाहिजे म्हणून। आणि एक साईडला ताट करून त्याच्यातलं पाणी नितळत ठेवलं आणि हा मसाला बनवून घेतला बोंबील फ्रायसाठी। आता 15-20 मिनिटांनी मी बोंबील फ्राय करायला घेतली आणि बऱ्यापैकी पाणी त्याच्यातलं निथळलं होतं आणि त्याच्यानंतर मी चांगला असा मसाला लावून घेते बोंबलाला दोन्ही साईडने। आणि एक साईडला मी पॅन पण गरम करत ठेवला होता, ते पॅनमध्ये बोंबील टाकून चांगला असं फ्राय करून घेते। आणि आता सर्व बोंबील फ्राय करून घेते पॅनमध्ये। तर एका साईडने बोंबील फ्राय झाल्याच्या नंतर त्यांची दुसरी साईड पण भाजण्यासाठी आपण त्यांना पलटून घ्यायचं पॅनमध्ये। आणि इथे आता सर्व बोंबील कुरकुरीत आणि मस्त असे फ्राय करून झालेले। तर आजचा मिनी व्लॉग इथे संपतो। भेटू एका नवीन व्लॉगमध्ये। टाटा बाय बाय।